नमस्कार, आपले स्वागत आहे. 7व्या वेतन आयोगाबाबत मोठे अपडेट. डीएमध्ये मोठी वाढ होणार, तर 1 कोटी कुटुंबांना याचा फायदा होणार. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता तुम्हीही सरकारी नोकरी करणाऱ्यामध्ये असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. आता पुढील 6 महिन्यांसाठी डीए वाढणार आहे आणि लवकरच महागाई भत्त्यात 4 ते 5% वाढ होणार आहे. त्यात वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही मोठी वाढ दिसून येणार आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. या निवडणुकीचे निकाल 4 जून 2024 रोजी जाहीर होणार आहेत. डीए किती वाढणार याबाबत मात्र अद्यापही काही सांगितले जात नाही. मात्र ते आता लवकरच उघड होणार असल्याचेही बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर डीएमध्ये 4 ते 5% एक वेळ वाढ होऊ शकते. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात 55% वाढ होणार असल्याचेही बोलले जात आहे. या स्थितीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. 1 जुलैपासून हे दर लागू होणार आहेत. जवळपास सुमारे 1 कोटी कुटुंबांना याचा फायदा होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर असे झाले तर डीएमध्ये किती टक्के वाढ होईल ते एका उदाहरणामध्ये पाहूया. समजा जर तुमचा मूळ पगार 50,000 रुपये आणि डीए 5% वाढला तर तुमचा पगार हे 2,500 रुपयांनी वाढेल. त्यानंतर तुमचा पगार सरळ 52,250 रुपये होईल. तर अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांचा पगार हा 30,000 रुपयांनी वाढेल. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत आनंदी रहा. नमस्कार.